निसर्ग आणि वन्यजीवन जर यांचा जर अभ्यास जर करायचा हं. असेल किंवा आवड निर्माण जर असेल, तर असे काही कोर्सेस आहेत का? आणि प्युअरली म्हणा किंवा तुमच्यासाठी जर तुम्ही उल्लेख केला, असं तुम्ही एक गाईड करू शकता का मुलांना? हां, म्हणजे मी आत्ता सांगितलं तसं, की आपल्या कुठल्याच म्हणजे आता बी-एससी एन्व्हायर्नमेंट सायन्सचा कोर्स आहे. तर त्याच्यातनं मुख्यतः तुम्ही काय म्हणू आपण, की एखाद्या जागेचं पर्यावरण म्हणजे एखादा प्रोजेक्ट येणार असेल, तर त्या ठिकाणी पर्यावरणाची हानी काय होणार असेल, तर त्याच्याविषयीचं हं, हं. नॉलेज मिळणं किंवा काय म्हणू आपण, की प्रदूषण किंवा काही इतर जी हानी होणार आहे, तर त्याच्याविषयी काय-काय त्याचे परिणाम होतात आणि त्याच्यावर काय करायला हवं, तर याच्याबद्दलचे तुम्हाला नॉलेज त्या ह्याच्यातनं मिळू शकतं. बायोडायव्हर्सिटीच्या म्हणजे एम-एस-सी बायोडायव्हर्सिटीच्या कोर्सचा मी उल्लेख केला. दुर्दैवाने तो अनेक कमी ठिकाणी आहे, पण तो जर केलात तर तुम्हाला एखाद्या जागेमध्ये कुठलीही जागा असेल म्हणजे आपण मगाचपासून जंगल बोलतोय, पण बायोडायव्हर्सिटी काय फक्त जंगलात नाहीये, तर खरी बायोडायव्हर्सिटी जास्तही जंगलाच्या प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर आहे. तर तिथे ती काय आहे याच्यावरती शास्त्रीय अभ्यास करायचा असेल, त्याच्यातनं काही वेगवेगळे निष्कर्ष म्हणजे ते प्राण्यांची बिहेवियर असेल किंवा त्यांच्या संरक्षणासाठी काय करायला हवंय त्यांच्याकडे बघून त्यांना धोके काय आहेत हे कळण्यासाठी हा बायोडायव्हर्सिटीचा कोर्स तुम्ही करता येईल. तर तो एक तुम्ही त्याच्याबद्दलचं एक हे करा. त्याबरोबर मग आपण काय म्हणू आयसर आहे किंवा बंगलोरला आता वेगवेगळ्या संस्था आहेत, की ज्या ठिकाणी छोट्या-छोट्या जीवांवरती म्हणजे बटरफ्लायज असतील किंवा कीटकांचे वेगवेगळे भाग आहेत. त्यांच्यावरती अभ्यासक्रमाचे किंवा मग पूर्ण एखाद्या ग्रुपचे असे पी-एच-डी पर्यंतचे तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत. तर हे शास्त्रीयदृष्ट्या तुम्हाला काम करायचं असेल तर हे सर्व असे कोर्स आहेत. तुम्ही जर वेगळ्या स्ट्रीममध्ये असाल म्हणजे माझ्यासारखं जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल किंवा आय-टी फील्डमध्ये आहात, पण तरी तुम्हाला निसर्गाची आवड आहे म्हणजे हे नक्कीच असायला पाहिजे. तर त्यासाठी मी मगाशी जे उल्लेख केले तर पुण्यामध्ये 3 कोर्सची मी उल्लेख केला. पण आता अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचे कोर्स जे इथनं शिकून गेलेले असतील किंवा तिथे तयार झालेले लोकं असतील, ते करतायत. तर असे छोटे-छोटे कोर्स करा, की ज्याच्यातनं मुख्यतः करिक्युलमच्या बाहेरचा अभ्यास हे शिकवतात. त्याला शास्त्रीय बेस असतो, पण त्याचबरोबर हे स्वतः काहीतरी काम केलेली लोकं असतात आणि त्यामुळे निसर्गाच्या संवर्धनाशी त्यांचं अटॅचमेंट असते आणि मग त्यामुळे तुम्हाला ती वेगळी दृष्टी याच्यातनं येऊ शकते.